इंडिया रेअरली विंटर स्पोर्ट्सच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये येते, पण विंटर ऑलिम्पिक्स 2026 मध्ये एका माणसाने जगाचं लक्ष वेधून घेतलं. आरिफ मोहम्मद खान ने असा हिस्टॉरिक परफॉर्मन्स केला आहे की तो मेन्स अल्पाईन स्कीइंग मध्ये इंडियासाठी बेस्ट एव्हर फिनिश घेऊन आला. जुने सगळे रेकॉर्ड्स तोडले आणि इंडियाला ग्लोबल विंटर स्पोर्ट्स मॅपवर फर्मली इस्टॅब्लिश केलं. मेन्स एलएम इव्हेंट मध्ये कम्पीट करताना आरिफ खानने ओव्हरऑल 39th पोझिशन मिळवली. 2 रन्स मधून कंबाईन टाइम होता 2 मिनिट्स 41.60 सेकंड. हा रिमार्केबल रिझल्ट फक्त इंडियाच्या मेन्स एलएम मधला बेस्ट एव्हर ऑलिम्पिक फिनिश नव्हता, तर त्यामुळे तो हायली कॉम्पिटिटिव्ह फील्ड मध्ये 6th बेस्ट एशियन स्कीयर पण बनला, जिथे युरोपियन पॉवर हाऊस डॉमिनेट करतात आणि जिथे ॲथलीट्स लहानपणापासून स्नोवर ट्रेन होतात. त्या स्पोर्टमध्ये ही अचीवमेंट खरंच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. या परफॉर्मन्सचा खरा सिग्निफिकन्स समजायचा असेल तर इंडियाचा अल्पाईन स्कीइंग मधला इतिहास बघावा लागेल. आरिफच्या या रनाआधी मेन्स एलएम मध्ये इंडियाचा बेस्ट ऑलिम्पिक फिनिश होता 49th पोझिशन, जो किशोर रत्न राय यांनी 1988 कालगरी गेम्स मध्ये मिळवला होता. 39th पोझिशन मिळवून आरिफने फक्त हा रेकॉर्ड इम्प्रूव्ह नाही केला, तर 38 वर्षांचा बॅरियर तोडलं आणि इंडियाचा ग्लोबल अल्पाईन स्कीइंग स्टेजवर स्टँडिंग सिग्निफिकंट एलिव्हेट केला. आरिफ समोर चॅलेंज खूप मोठं होतं. स्टेल्विओचा सेलम कोर्स जगातील टफेस्ट कोर्स पैकी एक समजला जातो, जिथे स्टीप ग्रेडियंट्स, रॅपिड टर्न्स आणि अनप्रेडिक्टेबल स्नो कंडिशन्स असतात. रेस डेला वेदर अजून ब्रुटल झाला, विजिबिलिटी कमी झाली आणि स्नोफॉल वाढला. 96 कॉम्पिटिटर्स मधून फक्त साधारण 40 ॲथलीट्स दोन्ही रन्स कंप्लीट करू शकले. यामुळे कंडिशन्स किती पनिशिंग होत्या हे स्पष्ट होतं. अशा कठीण परिस्थितीमध्ये पण आरिफने काम ठेवून कंट्रोल्ड पण एग्रेसिव्ह स्कीइंग करत वर्ल्ड मध्ये टॉप 40 मध्ये फिनिश केलं. हा आरिफ खानचा सेकंड ऑलिम्पिक अपीअरन्स होता. त्याने 2022 बीजिंग विंटर ऑलिम्पिक्स मध्ये डेब्यू केलं होतं, जिथे त्याने ऑलरेडी हिस्ट्री क्रिएट केली होती. एकाच एडिशन मध्ये जायंट सेलेम आणि सेलेम या दोन्ही इव्हेंटसाठी क्वालिफाय होणारा पहिला भारतीय अल्पाईन स्कीयर बनून बीजिंग मध्ये त्याने जायंट सेलेम मध्ये 45th पोझिशन मिळवली होती, जो त्यावेळेस इंडियाचा बेस्ट एव्हर ऑलिम्पिक रिझल्ट होता. पण 2026 मध्ये आरिफने हा बेंचमार्क पण पुढे नेला. गुलमर्ग जम्मू काश्मीर मध्ये जन्म घेऊन मोठा झालेला आरिफ, जो इंडियामधला एक इम्पॉर्टंट स्कीइंग हब आहे, पण जिथे पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आणि लिमिटेड स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ट्रेनिंग खूप टफ होते. ट्रेनिंग अपॉर्च्युनिटीज कमी होत्या, फंडिंग इनकन्सिस्टंट होतं, पण वर्ल्ड क्लास कोचिंग म्हणजे एक डिस्टिंक्ट ड्रीमच होतं त्यावेळेस. एक वेळ असा पण आला होता की फायनान्शियल स्ट्रगल्समुळे त्याला स्पोर्ट्स सोडावं असं वाटलं होतं. पण आपलं ऑलिम्पिक स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी आरिफने दुसरा मार्ग निवडला. त्याने लोकांच्या मदतीने फंड जमा केले आणि आपल्या ट्रेनिंग आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन शेड्यूलसाठी पैसे जमवले. या सगळ्या चॅलेंजेसवर मात करत आरिफने युरोप, मिडल ईस्ट आणि एशियामध्ये एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग केली. स्की दुबईवर लॉंग ट्रेनिंग सेशन्स, रोमानियामध्ये कॉम्पिटिशन्स आणि या सगळ्या एक्सपोजरमुळे त्याचे FIS पॉइंट्स ग्रॅज्युअली इम्प्रूव्ह झाले आणि मिलान कॉर्टाना गेम्ससाठी क्वालिफिकेशन मिळवले. ही जर्नी दाखवते की स्ट्रॉंग विंटर स्पोर्ट्स इकोसिस्टम नसताना सुद्धा डिटर्मिनेशन आणि बिलीव्ह असेल तर काय अचीव्ह करता येतं. आरिफचा हा हिस्टॉरिक फिनिश इंडियामध्ये विंटर स्पोर्ट्स डेव्हलपमेंटच्या मोठ्या प्रश्नावर पण स्पॉटलाइट टाकतो. देशात लिमिटेड स्की स्लोप्स आहेत, ट्रेनिंग फॅसिलिटीज खूप कमी आहेत, तरीही आरिफ सारखे ॲथलीट सगळे बॅरियर्स तोडून पुढे येतात आणि हे प्रूव्ह करतात की इंडियन ॲथलीट जगातल्या सर्वात आणि डिमांडिंग एरानाज मध्ये पण एक्सेल करू शकतात. या परफॉर्मन्समुळे आरिफ खानने फक्त रँकिंग सिक्युअर नाही केली, तर एक पूर्ण जनरेशन ऑफ विंटर ॲथलीटसाठी एक इग्नाइट होप तयार केली आहे. गुलमर्गच्या स्नोई स्लोप्स पासून इटलीमधल्या ऑलिम्पिक कोर्स पर्यंतचा त्याचा प्रवास खरंच रिमार्केबल आहे. आता आरिफ खानचा हा हिस्टॉरिक ऑलिम्पिक रन इंडियामध्ये विंटर स्पोर्ट्स रिव्हॉल्युशनचं फाउंडेशन ठेवणार आहे का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.